जय गिरनार. मंडळी, गेल्या भागात आपण गिरनार यात्रेतील चिपळूण ते सोमनाथ हा प्रवास पाहिला. आता आपण या यात्रेतील मूळ गर्भार्थाची गोष्ट गुरु शिखर दर्शन पाहणार आहोत. चला सुरुवात करूया सोमनाथ ते चिपळूण या प्रवासात. तुझ्या मायेचा वाहतो रे झरा, आदी अंती तूच स्वामी नित्य खरा. महाराजांची अपार कृपा या गिरनार प्रवासात अनुभवता आली. आणि तरीही पुढे काय होणार हा एखाद्या ट्विस्टेड फिल्मसारखा कॅनव्हास आपल्यासमोर यावा आणि त्याला आपण सामोरे जाऊ की नाही याची शाश्वती नाही, यासारखं व्रतस्थ तरीही मुसाफिर फकीराचं आयुष्य जगायला कुणाला आवडणार नाही. हेच माझंही या प्रवासात झालं. असो, तुम्हाला ज्याची उत्सुकता लागली आहे तो विषय पटलावर घे. एव्हाना जुनागड स्टेशन आलं होतं. वाट वळणाची जीवाला या ओढी, ही ओळ मनात सारखी पिंगा घालत होती. ट्रेनमधून खाली आलो तर गिरनार यात्रा पूर्ण करून आलेली पाखरं घराकडे परतण्याची तयारी करत होती. जय गिरनारी मोठ्याने म्हणतो. तुम्हाला सांगतो, अशावेळी लाज लज्जा सोडून भक्तीचा महिमा यथाशक्ती यथामती मिरवायचा असतो, तर तो भक्तीचा सोहळा. तिकडून जय गिरनारी परत आल्यावर मी स्टेशनमधून बाहेर गेलो. मला घेऊन आलेली गाडी धूर सोडत जाती झाली. बाहेर आलो तेव्हा दुपारचा 1:15 वाजला होता. बाहेर पहिलं धर्मशाळा आणि हॉटेल बघायला सुरुवात केली. तितकीशी बरी नव्हती आणि होती ती माझ्या वेळेच्या गणितानुसार जास्त खर्चिक होती, कारण मला फक्त 4च तास थांबायचं होतं. मग 110 रुपयात गुजराती थाळी बोर्ड पाहिला आणि माझे पाय उदरभरणाचे कर्म करण्यासाठी त्या दिशेने वळते झाले. जेवण खरंच अतिशय सुंदर होतं. 2 दिवसात ताक मिळालं नव्हतं तेही मिळालं. एकूण काय सोय उत्तम होती. मग परत रेल्वे स्टेशनला आलो आणि वेटिंग रूममध्ये गेलो. प्रत्येक स्टेशनला तशी वेटिंग रूम असतेच, पण ही अपेक्षेपेक्षाही छानच रूम होती. अतिशय सुंदर स्वच्छता, अगदी रूम फ्रेशनर सकट. गेलो आणि जरा फ्रेश झालो. एखाद्या सरकारी अधिकाऱ्यासारखं शाही इतमामात पोलीस प्रोटेक्शनमध्ये मोबाईल चार्जिंगला लावून ताणून दिली. त्या सरांनी चौकशी केली तर त्यांना सांगितलं आत्ताच आलं आणि उद्याचं रिझर्वेशन. वर आणखीन गंमत म्हणजे त्यांनाच सांगितलं की मला 6 वाजता उठ. ते म्हणले हां आप सो जाइए. अख्ख्या रूममध्ये मी एकटाच आणि ते पुस्तक वाचत बसलो. 2:30 ते 5:30 एवढी शांत झोप लागली की खरंच काही कळलं नाही. जाग आल्यावर मात्र मी पटकन आवरलं. ते म्हणाले अजून अर्धा तास आहे. मी म्हटलं नको, अंधार पडायला आलाय, मी जाऊन येतो. आज गिरनार पर्वत चढेंगे. बॅग आवरली आणि सरदार वल्लभभाई पटेल प्रवेशद्वाराजवळ आले आणि विचारपूस केली. तेव्हा कळलं की तिकडून 1 किलोमीटरपर्यंत चालत जाऊन मगच रिक्षा मिळते. मग चालत गेलो तर एक गाडी मिळाली. गाडी मिळाल्यावर थोडी धडधड वाढली. तुका माई हो आमुची निघाली राऊळा, मुख सुंदर गोजिरे कासे पितांबरू पिला. ही ओळ सारखी आठवत होती. पुढे पुढे गेलो तशी गढीजवळ येऊ लागली आणि एका ठिकाणी आमच्या गाडीचं सारथ्य करणारे कृष्णदेवराय आम्हाला सोडून गेले. त्यांना सांगायचं होतं, तुमची पुढची लढाई तुम्ही स्वतः लढा. उतरलो तर साधारण 7 वाजले. थोडं पुढे चालत गेलो
तर भगवान दत्तात्रय हसऱ्या मुद्रेने आपल्या 4 श्वान आणि गायत्री मातेसह स्वागतास सज्ज. थोडं पुढे फिरलो, आश्रम पाहिला, गोमातेचं देऊळ पाहिलं आणि चालता चालता एका हॉटेलपाशी येऊ. भूक लागली होती, तशी गर्दी भरपूर होती. म्हणून एका टेबलावर 2 जण बसले होते, तिथेच बसलो आणि गुजराती थाळी न खाता उत्तप्पा आणि सूप ऑर्डर केली. बसल्या बसल्या मोबाईलवर पाहताना बाजूचे बोलले, तर आवाज मराठी आला. त्यांना विचारलं, कुठून आलात? तर म्हणे मुंबई. त्या दोघांपैकी एक आजोबा होते, त्यांचं वय फक्त 83. आणि तेच आजोबा आपला उद्या असणारा वाढदिवस साजरा करण्यासाठी गिरनार यात्रा करायला आले होते. आणि विशेष म्हणजे त्यांची ही 16वी परिक्रमा होती. वानप्रस्थाश्रम अनुभवताना आयुष्याच्या उत्तरार्धात ही एवढी असीम ऊर्जा महाराज त्यांना देऊ करते, ह्याचंच नवल मला वाटायला लागलं. निवृत्ती साधन कृष्ण रूपे, याचा अर्थ त्यांना जीवन जगताना योग्य वेळी कळला आणि त्यांनी तो आचरला. हे किती छान. ते मला म्हणाले, तुम्ही किती जण आलात? मी हसून सांगितलं, महाराजांचं बोलावणं आलं आणि कुणाला सांगायला वेळच नाही मिळाला, मग एकटाच निघालो. ते आजोबा एवढे खुश झाले, म्हणाले, एवढ्या लहान वयात अशी ओढ लागणं आणि त्याहीपेक्षा महाराजांनी लगेच बोलवावं ही भाग्याची खूप. त्यांचं जेवण झालं आणि ते निघाले. जाताना मला म्हणाले, किती वाजता निघणार? मी म्हटलं, जेवण झालं की थोड्या वेळाने चढायला सुरुवात करणार. ते म्हणाले, मी रात्री साधारण 3 पर्यंत. मी बरं म्हटलं. त्यांना शुभेच्छा दिल्या, नमस्कार केला आणि जमलं तर भेटूच असं म्हटलं. ते निघून गेले. मीही पटापट जेवले आणि बाजूला टेरेस होतं, तिथे थोडं बाहेर वेटिंग कोचवरती जाऊन बसलो. गार वारा जाणवत होता. तिथेच जरा मोबाईलवर टाईमपास केला. प्रवासादरम्यान काढलेले फोटो पाहिले, जमले तेवढे एडिट केले आणि अर्धा तास गोखले सरांचं अथर्व शीर्षाबाबतचं प्रवचन आहे. प्लॅनिंग आणि मोटिवेशन अथर्व शीर्षात कसं शिकवतात हा वेगळा दृष्टिकोन त्यांनी समोर मांडला आणि तो पटला गेला. साधारण 9 वाजता आम्ही खाली उतरून मंदिर दिशेने निघालो. वाटेत एक ठिकाणी यात्रा कठीण वाटू नये म्हणून नेतात ती काठी घेतली आणि निघाली. पहिल्या पायरीवर डोकं ठेवलं, समोर काठी ठेवली आणि तिला नमस्कार केला. असं म्हणतात की संपूर्ण यात्रेत उभी केलेली काठी आडवी ठेवायची नाही. ही काठी म्हणजे प्रभू सोबतीची खूण. हे मी कटाक्षाने पाहिलं. मनापासून प्रार्थना केली. स्वामींना आठवलं, माझा भार तुम्ही वहा, मला वर घेऊन चला असं म्हटलं आणि उजवा पाय पुढे करून पहिली पायरी ओलांडली. त्या दिवशी संपूर्ण पर्वतावर अंधार होता. जवळजवळ 20-30 पायऱ्या मी चढलो. मुखात जप सुरू झाला होता आणि वाटेत एक ग्रुप भेटला. अंधार असल्यामुळे कुणी कुणाला पाहू शकत नव्हतं. फक्त बॅटरी जवळ होती. ते म्हणाले, जय गिरनारी, कुठे चाललात? मी म्हटलं, महाराजांकडे. मग सोबत कुणी? मी म्हटलं, महाराज आहेत की. मग म्हणाले, चला आमच्या बरोबर. आम्ही वरच जातो. त्यांच्यासोबत एक लहानगा 10 वर्षांचा आयुष देखील आयुष्यभराची पुण्याची पुंजी साठवायला तयार होता. थोडं पुढे जातोय तर एक बायकांचा ग्रुप मागे येताना दिसला. मला ज्यांनी विचारलं त्यांनी या बायकांना पण तोच प्रश्न विचारला, काय हो, कुठे चाललात? तेव्हा कळलं की त्यांना वरून परत पाठवले, कारण त्यांच्या ग्रुपमध्ये सगळ्या बायकाच होत्या. पुरुष माणूस नसल्यामुळे जबाबदारी होती, म्हणून त्या नाईलाजाने दुःखी होऊन बाहेर पडत होते. मी म्हटलं, एवढंच ना, चला, महाराज आले तुम्हाला न्यायला. त्यांचं बोलावणं एकदा आलं की आलं, ते सोय करतात. एवढं म्हटल्यावर त्यांचा आनंद त्या अंधारात सुद्धा जाणवला.
असं करता करता माझ्या एकाचे आम्ही 12 झालो. मग काय, पायीवारी सुरूच. त्यातल्या एका ताईंनी मोबाईलवर दत्तांची गाणी सुरूच ठेवली. मोठ्याने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा गजर सुरू होता. साधारण 250 पायऱ्या झाल्यावर जरा दम लागला म्हणून सगळे बसले. मग थोडी एकमेकांची चौकशी झाली. त्यात कळलं की आलेल्या भगिनी या नाशिकवरून आल्या होत्या, तेही खास धुनी पाहण्यासाठी. पुणे येथून आलेले मला हाक मारलेले देवधर काका हे नोकरीनिमित्त राजापुरात राहिलेले. ST मध्ये ड्रायव्हर म्हणून सेवा करून सध्या पुण्यात स्थित होते. याही पुढची बाब म्हणजे आमच्या चिपळुणात वीरेश्वर तलावाशी त्यांचं घर आहे म्हणे. सगळी एकमेकांची ओळख परेड झाली. तसा प्रवास सुरू झाला. मग मात्र त्यांनी सांगितलं की हळूहळू जाऊ आणि दम लागला की बसायचं. याच दरम्यान दत्त महाराजांचा सांगावा घेऊन चहुवेद स्थित श्वान प्रगटले. तिथून पुढे अंबा मातेच्या 5000 पायऱ्या होईपर्यंत त्यांची साथ आम्हाला लाभली. असं मजल दरमजल करीत आम्ही पहिला 1000 पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केला. वाटेत लिमलेटच्या गोळ्या आणि चिक्की खाल्ल्यावर जरा तरतरी आली. बरं वाटलं. मग परत थोडा वेळ गेलो. मग वर गेलो. अंधार आणि महाराज दोघेही सोबतीला होते. महाराज चला असं म्हणाले की महाराजांचे दूध आमच्या पुढे जा. साधारण 1500 पायऱ्या दरम्यान जरा उकडू लागली. चालल्यामुळे ऊर्जा निर्माण झाली होती आणि उजवीकडे एक लख्ख उजेड दिसत होता. जणू काही कोणीतरी तिथे तपश्चर्या करीत आहे आणि त्यांची आभा चमकत आहे असं आम्हाला वाटलं. मोठं विलोभनीय दृश्य होतं. अशातच आम्ही वर जात होतो. आमच्या मागून एक ग्रुप वर आला. त्यांना मोठ्याने जय गिरनारी केलं. त्यांनी महाराजांची एक फ्रेम सोबत आणली होती महाराजांच्या पादुकांना लावण्यासाठी. मला मोठी गंमत वाटली. प्रतिमेचा प्रतिभेशी संगम झाला की प्रतिमेचं पावित्र्य पावन होतं. ते हेच का? मला खरं तर इतका दम लागत नव्हता. भेटीची आवडी उताविळ मन अशी माझी अवस्था होती. पण सोबत ग्रुप धरला म्हटल्यानंतर हळूहळू जायला हवं नाही का? एव्हाना दरीत संपूर्ण लोकवस्ती काळ रात्रीच्या प्रांगणात निद्रादेवीच्या अधीन झाली होती. साधारण 12 वाजता आम्ही 2000 पायऱ्या पार केल्या. अंबा मातेच्या मंदिरासाठी अजून 3000 पायऱ्यांचा टप्पा होता. त्यामुळे मी आपल्या चालण्यात सलगता येणं आवश्यक आहे असं सर्वांना सांगितलं. एव्हाना आमच्या ग्रुपच्या वतीने मी मागे राहून सगळ्यांना पुढे चला म्हणून प्रेरित करत होतो आणि समूहाचे नाव पडले MH12. मग काय, मी बसून झालं की परत निघताना हजेरी घ्यायचो. MH12 सगळे हजर काय? मग मोठ्याने सगळे म्हणायचे हो हो हजर. आता जरा परत थंडी वाजायला लागली. लहानगा आयुष देखील अगदी उत्साहात कुरकुर न करता रात्री जागरण करून पायरी चढत होता. मला खरंच कौतुक वाटत होतं. एव्हाना एक गोष्ट कळली होती की देवधर काका हार्ट पेशंट आहेत आणि त्यांना डॉक्टर म्हणाले आहेत की चढ उतार अजिबात करायचा नाही. आणि हा माणूस स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून 4000 पायऱ्या लीलया उत्साहात चढला आणि धापही त्यांना कधी लागली नाही. वाटेत एका ठिकाणी आम्ही जरा बसलो. शांत बसताच मला मोगऱ्याचा वास येऊ लागला. मी इकडे तिकडे बघतोय, सगळ्यांना सांगतोय काय सुंदर वास येतोय. सगळे म्हणतात कुठे येतोय? मी परत तेच सांगितलं तर तिकडून नाही असंच उत्तर आलं. मग मागे पाहिलं तेव्हा लक्षात आलं, अहो जिथे बसलो तीच मुळात स्वामींची जागा, ते स्वामींचं स्थान. साक्षात वडाचं झाड होतं. मग मात्र लक्षात आलं महाराजांची आपल्यावर कृपा दिसते. तिथे त्या झाडाला नमस्कार केला आणि जय गिरनारी मोठ्याने म्हणून सगळ्यांना चला अशी खूण केली. थोडं वर गेल्यावर एखाद्या मोठ्या गडावरच्या प्रवेशद्वारासारखं मोठं दगडी बांधकाम दिसलं. ते अवाढव्य बांधकाम करताना त्यांनी किती मेहनत घेतली असेल आणि परिश्रम घेतले असतील हे लक्षात येतं. तिथून थोडं पुढे गेलो आणि आता पहिला मोठा टप्पा 5000 पायऱ्या पूर्ण झाल्या. अंबा मातेचं मंदिर आलं आणि अंबाबाईचा उदो उदो अशी मोठ्याने आरोळी.
आता मात्र जरा दमायला झालो होतो. रात्रीचे 2 वाजले होते. एव्हा ना महाराजांचा दूत कुठेतरी निघून गेला होता. जरा योग्य अशी जागा बघून जो तो 15-20 मिनिटं आडवा पडला. वाऱ्याचा आडोसा बघून मीही जरा पाय पसरून बसलो. पायाला जरा वॉर्मिंग केली आणि डोळे मिटले. झोपलो नाही, फक्त त्यांना थोडा आराम दिला. 2:15 बरोबर देवधर काकांची हाक आली. आराम झाला, चला. तसं हात चोळले, डोळ्यावरून फिरवले आणि जय गिरनारी म्हणून उठलो. आळस दिला. थोडं पुढे जाऊन गार वारं अंगावर घेतलं. मग थंडी आणि आळस कुठच्या कुठे पळाला. सगळे उठले आणि पुन्हा मार्गक्रमण गुरुशिखराच्या दिशेने. आता चढणं नव्हतं, आता चढलेला डोंगर उतरायचा होता. सगळ्यांना चढणं कठीण आणि उतरणं सोपं असतं असंच वाटतं, पण खरं तर उलट असतं. उतरताना शरीराचा सगळा भार आपल्या पायांवर पडतो आणि त्यामुळे उतरताना तोल सांभाळावा लागतो. जेव्हा सलग 1000 पायऱ्या फक्त उतरायच्याच असतात तेव्हा ते समजतं. आता दुसरं शिखर चंद्राच्या प्रकाशामुळे जास्तच जवळ भासत होतं. चांदो मामाला पकडायला जायची हौसही वाटत होती. सगळेजण पुन्हा चालू लागले. हे शिखर अख्खं खाली उतरायचं नव्हतं, तर थोडं खाली उतरून समांतर पायऱ्या आणि वाटा चालायच्या होत्या. थोडं चालल्यावर साधारण 150 पायरी मात्र जरा कठीण होती. थोड्या उंच पायऱ्या आणि उभा चढ लागला आणि जसजसे वर चढू तसतसा कमालीचा गार वारा घोंगावत होता. आम्ही वरून खाली पाहिलं तर खाली लाईट चमकत होती. म्हणजे खाली अजून काही लोक होते जे वर येत होते. आम्ही जय गिरनारी मोठ्याने म्हटलं की खालून ते दुजोरा दे. मग परत तसंच. लहानगा आयुष याची मजा घेत होता आणि उत्साहात ओरडत होता. खरं तर उभं असलेलं ते शिखर चढून सगळ्यांना बसायचं होतं, पण वारा इतका होता की मी थोडं पुढे चढ असं मागून सांगितलं आणि सगळे पुढे झाले. आणि सगळ्यांना मी जागच्या जागीच थांबवलं, कारण याचसाठी केला होता अट्टाहास. ते गुरु मंदिर आता नजरेच्या टप्प्यात येऊन याची देही याची डोळा पाहता येत होता. आता काही चौधी महाराजांच्या पायाशी जाता जाता उरला होता. त्या चंद्राच्या शीतल छायेत गुरुमाऊली पाठमोरी ध्यानमग्न होती. अजूनही इतकं लिहून मी हे तंतोतंत मांडू नाही शकत. इतकं ते छान दिसत. आता मात्र हे शिखर उतरताना जवळजवळ 1000 पायरी उतरायची होती. हळूहळू उतरताना दम लागला नाही, त्यामुळे हा टप्पा अजिबात न बसता पार पडला. माऊली दिसायचा आनंद होता तो. लेकरं वेडी वाकडी चालत धडपडत येत होती. गप्पा गाणी जप यामध्ये MH12 या आमच्या ग्रुपसोबत सांगलीकर सुद्धा जोडले गेले होते. आणि आलं ते गुरुद्वार. एव्हा ना 2:45 वाजले होते. गुरुद्वारात नमस्कार केले आणि सगळेजण मोठ्याने जय गिरनारी म्हणून वर चढायला लागले. एखादे वळण सोडले तर बाकी सगळ्या पायऱ्या थोड्या उंच आणि सरळ होत्या, त्यामुळे हळूहळू वर वर जात होतो. गिरीशिखरी किरीटापरी लहरी भगवा ध्वज वाऱ्यासहित खुणावत होते. तसेच आम्ही हळूहळू वर गेलो आणि एक अवघड वळण आलो. पायऱ्या जपून बघा म्हणून सर्वांना सांगितले आणि समोर पाहिलं तर वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी. महाराजांचं मंदिर, तेही 10 पायऱ्यांवर. खरंच भगवंताने पूर्णाहुती उत्तमांच होते म्हणून या आयुष्याच्या होत्रात आजच्या दिवसाची अर्पण केलेली समिधा घ्यावी आणि आपल्याला खुशीत कायमचं घ्यावं हाच विचार त्यावेळी होता. पहाटेचा तो गार वारा आणि निशब्द शांतता. खाली अंधारातही दिसणारी गर्द झाडी आणि आमचा MH12 हा ग्रुप अविस्मरणीय अनुभव होता. आम्ही सगळे 3:30 वाजल्यापासून वर गेल्यामुळे होता तिथेच थांबलो. जरा खाली बसलो, पायाला आराम दिला. मंदिर 5 वाजता उघडत असल्यामुळे आम्हाला पायरीवर बसण्याचं भाग्य मिळालं. मग काय, नाम घ्यायला सुरुवात. दिगंबरा दिगंबरा शब्दांची वातावरणात सामावणारी स्पंदने आणि कंपने मनाला शांतता देत होती. मग थोड्या वेळाने सुब्बा लक्ष्मी यांचं अतिशय भाविक आणि प्रसन्न आवाजातलं म्हटलेलं कौसल्या सुप्रजा रामपूर्वा संध्या प्रवर्तते सुरू झालं.
त्यांच्या म्हणण्यासारखं गुरु दत्तात्रेयांना उत्तिष्ठ उत्तिष्ठ गोविंद उत्तिष्ठ गरुडध्वज असं म्हणत झोपेतून जागं करणारं ते लाडीक बोलणं मनाला वेगळ्याच जाणीवांच्या पलीकडे असणाऱ्या नेणिवांकडे नेणारं वाटत होतं. त्यानंतर दत्तबावनी, घोर कष्टोद्धारक स्तोत्र, रामरक्षा अशी स्तोत्र आम्ही एक एक करून म्हणत होतो. स्थान महात्म्य असे का म्हणतात ते तिथे बसल्यावर नेहमीची स्तोत्र म्हणत असताना होत असलेल्या जाणीवांमुळे अधोरेखित होत होतं. आभाळात होणारे सूर्योदयानिमित्त प्रदोष काळाचे बदल अद्भुत होते. सप्तमी युक्त अष्टमी तिथी, प्रदोष काळ आणि सोमवार म्हणजे महाराजांचा धुनीचा दिवस. असा सुवर्ण योग एका न ठरवलेल्या यात्रेसाठी घडू शकतो यावर आपलं नियोजन किती थिट्ट पडतं याची कल्पना आहे. आकाशात बदलणाऱ्या वेळेबरोबर बदलणाऱ्या छटांची लाली सुखद होती. प्रभात झाली, दिशा उजळल्या, मावळती रजनी. हे भूपाळीचे स्वर कानात अदृश्यरित्या गूंज साधत आणि अशातच 5 वाजता येणारे गुरुजी त्या दिवशी 6 वाजता आल्याने बाकीचे लोक तापलेले. पण त्यांना हे कळलंच नव्हतं की जिथे सत्ता त्याची चालते तिथे त्याची झालेली कृपा तरी तुम्हाला त्याच्या इच्छेशिवाय कशी कळणार. सगळ्यांवर महाराजांची कृपा इतकी की आपल्याला जास्त वेळ त्यांच्या अगदी पायाशी बसायला मिळाला. पहाटेचं गार वारं वाहत होतं. अहो, गुरुमायेचा वारा अंगाला कधी झोंबतो काय. त्या वाऱ्यात मला अजिबात थंडी जाणवली नाही. गुरुजी आले, ते आले तशी जरा विसावलेली मंडळी तरतरीत झाली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष होऊन सगळे उभे राहिले. गुरुजीवर मंदिरात गेले. 20 मिनिटात त्यांनी सूर्यदेवांची आरती केली आणि 3 वेळा शंखनाद केला. तो अनुभव आठवून सांगताना देखील अंगावर काटा येतो. महाराजांची पूजा होऊन आणि मग गुरुजींनी दर्शनाला तात्काळ सुरुवात केली. हळूहळू एक एक पायरी चढताना आतापर्यंत केलेले संघर्ष, आळवणी, रडलेले डोळे, भांडणं सगळं आठवत होतं. देवळात पाय ठेवताना मागची गर्दी न बघता दाराच्या पायरीवर डोकं ठेवून नमस्कार केला. ओठांची थरथर मला जाणवत असून सुद्धा ती थांबवता काही येत नाही. नाकपुड्या फुरफुरत होत्या. महाराजांची ती दिव्य मूर्ती पाहताना भान राहिलंच कुठे होतं. लावण्य मनोहर प्रेमाचा पुतळा, देखिला डोळा दत्तराव. लांबूनच कृतार्थतेची जाणीव घेऊन प्रदक्षिणा घातली. महाराजांना आणलेली पुरणपोळी गुरुजींना दिली. त्यांनी ती पायाला लावून दिली. आरती घेतली, बाहेर आली. रात्री अंधारात ज्यांना फक्त आवाज ऐकून ओळखीचे झाले होते त्यांचा चेहरा आता इतक्या तासांनी दिसत होता. म्हणजे आपल्याला ओळख व्हायला खरं तर कशाचीच गरज नसते. सगळे आपलेच ग्रह असतात. सगळ्यांशी हसून हळूहळू जड पायांनी उतरू लागले. आतापर्यंत आलेलं हसू मावळतं की काय असं वाटायला लागलं. पण कार्तिकी वारी करायची तर आषाढी करून घरी जावंच लागणार हे मनाला समजावलं आणि चालायला सुरुवात केली. रात्रभर MH12 हा ग्रुप सोबत होता. तसा खाली येताना पुढे आल्यावर थांबलो. मागून आयुष आणि त्याचा भाऊ, त्याचे आई बाबा, देवधर काका ही मंडळी खाली आली आणि आम्ही नाशिककर भगिनींसाठी थांबलो. पण त्या दिसेनात. मग हळूहळू खाली जायला सुरुवात केली. सकाळचं कोवळं ऊन अंगाला ऊब देत. रात्रभर जागून सुद्धा शिणवट्याचा लवलेशही नाही. 1000 पायऱ्या उतरून आम्ही पुन्हा गुरुद्वारात आलो. देवधर काका म्हणाले, प्रसाद घेऊन जाऊया. मी म्हटलं, मला 1 वाजताची ट्रेन मिळाली तर पुढचा प्रवास सोपा होईल, त्यामुळे मी निघतोय. ते म्हणाले, चालेल, वा पुढे. तोवर नाशिककर भगिनी भेटली. सगळ्यांचा निरोप घेऊन मी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जाता पंढरीसी सुख वाटे जीव हा अभंग नकळत ओठावर येत होता. पण अभंग संपताना वाटलं जाताना 12 जण महाराजांनी सोबत दिले. आता आपण एकटंच जायचं का असा विचार करता करता 10 पायऱ्या गेल्या असत्या.
तोवर एखाद्या सिनेमात घडावा असा क्लायमॅक्स सीन घडला. मी चालता चालता दरी बाजूनं छोटासा उंचवटा होता. त्या असलेल्या भागातून काल रात्री अंबा मातेच्या मंदिराशी साथ सोडलेले महाराजांचे दूत दत्त म्हणून हजर झाले आणि माझ्याकडे येते झाले. ते जवळ आले आणि थांबले. कान उभे, लाल डोळे, खर्ज गुरकावणीचा आवाज, विलक्षण रूप होतं. माझ्याकडे पाहिलं आणि परतीच्या दिशेने फिरले. जणू काही सांगत होते की चल बाबा आलो मी. तिथपासून ते पुढे मी मागे असा प्रवास सुरू झाला. गुरुविण नाही मजत राता कोणी ही जाणीव झाल्यामुळे शरणागत मी अगतिक भवसागरी तराया अशीच अवस्था झाली. थोडं पुढे तंद्रीत येता येता मागून ओ भागवत अशी हाक आली. मी आपलं वळून पाहिलं. बघतो तर काय, ज्यांचा आज वाढदिवस ते काल हॉटेलमध्ये भेटलेले 83 वर्षाचे आजोबा सोहळ्यात हजर. म्हणाले कुठे निघालात? मी म्हटलं जय गिरणारी आजोबा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार केला. मी रात्री वर जाऊन सकाळी दर्शन घेऊन परतीला लागलो. म्हटले वा, रात्रभर एकटे चाललात का? असं काळजीने विचारलं त्यांनी. मग सांगितलं महाराजांनी सोय केली. 11 जण सोबती दिले आणि येता येता महाराज स्वतः सोबत आले असं म्हणून त्यांना दूध दाखवलं. आजोबा म्हणाले अहो भाग्य, काळजी घ्या. मी जय गिरणारी म्हटलं आणि पुढे निघालो. महाराज सोबत होतेच. येताना वेळ लागत नव्हता. बसायची इच्छाच झाली नाही. त्यामुळे दुसऱ्या पर्वताची चढण सुरू केली. आता गर्दी जाणवू लागली होती. पहाटे 5-6 वाजता खालून वर यायला निघालेली मंडळी वाटेत भेटत होती. असं म्हणतात की जो व्यक्ती चढून परतीच्या प्रवासाला लागतो त्याने वर जाणाऱ्या माणसाला जय गिरणारी मोठ्याने म्हणायचं, म्हणजे चढायला हुरूप येतो. हळूहळू चढणं सुरूच होतं. त्या शिखराच्या वरच्या स्थानावर आल्यावर महाराजांचं शेवटचं दर्शन झालं. वाकून नमस्कार केला. पुन्हा येणं होऊ दे अशी प्रार्थना केली. डोळे भरून आले. आठवण म्हणून काही फोटो काढले. श्वान महाराजांना बोलवलं पण ते काही आले नाही. मग मात्र खाली उतरायला सुरुवात केली. काही पायऱ्या उतरून झाल्यावर समोर मला मुंबईत ट्रेनमध्ये भेटलेले, मला त्यांच्यात सामावून घेणारे पुराणिक शास्त्री आणि सगळा समूह भेटला. ते म्हणाले आम्ही तुम्हालाच शोधत होतो. मी त्यांना म्हटलं सगळी महाराजांची इच्छा. मी तसाच लगेच वेरावलला गेलो. सोमनाथाचं दर्शन घेतलं आणि येऊन लगेच रात्री चढलो. आता परतीचा प्रवास. त्यांना जय गिरणारी म्हटलं आणि निघालो. आता अंबा मातेचं मंदिर दिसू लागलं. त्याच्या आधी गोरक्षनाथ महाराजांची समाधी लागली. आत गेलो, समाधीचं दर्शन घेतलं. श्रींची प्रसन्न मुद्रा मनावर कोरली गेली. जरा बसलो. महाराजांचे दूध देखील पायरीवर विसावले. 2 मिनिटांनी उठलो. प्रसाद मागितला. त्याबरोबर धुनीची विभूती होती. पण त्यांच्या मनात काय आलं महाराजांनाच माहिती. त्यांनी सुरू असलेल्या धुनीमधूनच थोडी विभूती काढून दिली. महाराजांची कृपा. जय गिरणारी म्हटलं आणि निघालो. महाराजांना म्हटलं चला महाराज. तसे ते उठून पुढे चालू लागले. थोडं पुढे गेलो तर अंबा मातेचं मंदिर लागलं. गर्दी होती म्हणून मुखदर्शन घेतलं आणि निघालो. आता 5000 पायऱ्यांचा मोठा मार्ग. प्रदोष काल असल्यामुळे जैन बांधव देखील मोठ्या संख्येने वर असलेल्या जैन मंदिराकडे येत होते. इकडे बाजूने खाली जाणारा रोपवे प्रवासात दिसत होता. तो बघता बघता हळूहळू खाली उतरायला सुरुवात केली. साधारण 250 पायऱ्या झाल्यावर पाठून एक साधू महाराज खाली आले. त्यांना जय गिरणारी म्हटल्यावर त्यांचा वेग मंदावला. मला म्हटले बेटा चलो. 70चा त्यांचा देह सुरकुतलेला असला तरी ओसंडून वाहणाऱ्या उसळलेल्या झऱ्यासारखा माझ्यावर सुद्धा आनंदाचा वर्षाव करत. मग काय, महाराज आणि बाबा पुढे आणि मी त्यांच्या मागे. त्यांचा वेग जास्तच होता. 150 पायऱ्या उतरल्यावर त्यांना म्हटलं बाबाजी जरा रुकिये. त्यावर बोललेलं बाबांचं वाक्य कायम स्मरणात राहील.
ते म्हणाले, बेटा रुकने का समय कम करोगे तो उनका बुलावा बार बार आएगा, उनके पास दौड़ते चलो. असं म्हणताना त्यांनी माझ्या हाताला पकडलं आणि चलो म्हणाले. मग मला कुठलं बसायला मिळतंय? अगदी ओढत नाही, पण 5-1 पायऱ्या त्यांनी मला चालवत नाही. मग मात्र त्यांच्या बरोबरीने चालायला मी प्रयत्न केला. महाराज सोबत होतेच. एक क्षण दूध थांबले आणि माझ्या दिशेने आले. सारखे माझ्या हातात असलेल्या पिशवीत तोंड खुपसत होते. मग बाबा म्हणाले, भूक लगी है उनको, कुछ तो खाने को होगा तेरे थैली में. मग मी बिस्किट दिलं, तर ते त्यांना नको होतं. ते घातलेलं बिस्किट उचलून कोपऱ्यावर ठेवताना माझ्या लक्षात आलं, अरे आपण महाराजांना पुरणाची पोळी दिली होती, ती यांना द्यायचीच राहिली. तो डबा काढून त्यातली थोडी पोळी त्यांना दिली. ती लगेच खाल्ली त्यांनी. मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा नमस्कार करून गजर केला. तर तिकडून तसंच खरज स्वरात हा असा गुळकावण्याचा आवाज आला. परत महाराज पुढे. असं करता करता बाबांच्या रूपाने महाराज आणि दूताच्या स्वरूपाने श्वान सोबत होते. बाबांना प्रसाद दिला, त्यांनी थोडा घेतला आणि मग निघालो. या अनोख्या सोबतीने साधारण 4700 पायऱ्या कधी संपून खाली आलो याचा पत्ता सुद्धा लागला नाही. मग एके ठिकाणी बाबा म्हणाले, बैठ, म्हणून बसलो. महाराजांना म्हणजेच श्वान महाराजांना जवळ घेतले. त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. म्हटलं, महाराज आता जा तुम्ही, पाय दुखतील हो तुमचे. पण महाराज कृपाळू. ते मी असं म्हणताच पुढे निघाले. दम काढला, थोडं पाणी प्यायले. इतक्यात बाबांची आज्ञा आलीच, बेटा चलो. तसा उठून लगेच निघालो. 300 पायऱ्या जास्तीत जास्त 20 मिनिटात उतरल्या असतील. लंबे हनुमानाचं दर्शन घेतलं. बाबांना नमस्कार केला. खुश रहो म्हणाले. पहिल्या पायरीला नमस्कार करून मागे वळेपर्यंत बाबा गायब. मी इकडे तिकडे पाहिलं पण कुणीच दिसलं नाही. मग माझंच बोलणं मलाच आठवलं. महाराज प्रवासाची सुरुवात जशी सोबत केली तसा शेवट पण सोबतच करा, तेही ऐकलं. इकडे त्यांचे दूध देखील पुन्हा वरच्या दिशेने प्रयाण करून नाहीसेही झाले. खाली आलो. चौकात असलेल्या दत्त महाराजांना नमस्कार केला. रिक्षेत बसलो. तिथून स्टेशनवर आल्यावर वेटिंग रूममध्ये बसलो. जरा कपडे बदलले, फ्रेश झालो आणि मोबाईल चार्ज केला. आई बाबांना गिरनार यात्रा पूर्ण झाली असं कळवलं आणि जरा आडवा पडलो. 1:15 वाजता गाडी आली आणि मी गाडीत बसलो. महाराजांचं नाव घेतलं आणि गाडी सुटली. बसलो त्या जागेवरच्या लोकांनी दुसऱ्या सीटवर बसण्याची विनंती केली. मग तिथे जाऊन बसलो. तिथे माझ्याच वयाची मुंबईची काही मुलं होती. एकाच सोसायटीत राहणारी, फिरायला म्हणून गुजरातला गेलेली. किती छान वेळ घालवत होते ती मुलं मुली एकत्र असली तरी एकमेकांबद्दलचा असलेला आदर सगळ्याच पद्धतीने दिसत होता. मला मागे वरची सामानाची सीट मोकळी दिसली. तसं मी मागे जाऊन वर गेलो आणि झोपलो. पडल्या पडल्या झोप लागली. उठलो तेव्हा अहमदाबाद आहे का असं म्हणाले. जेवायला ट्रेनमध्ये फिरत होते. त्यांच्याकडे ऑर्डर केलं. अहमदाबादला गाडी थांबते. जेवण आलं. जेवल्यावर बरं वाटलं. मग परत मित्रांच्या सोबत गप्पा सुरूच होत्या. मी मात्र झोपलो. मध्ये मध्ये जाग येत होती, पण वसई रोड आल्यावर मात्र मी उठलो. थोड्याच वेळात वांद्रे आलो. तिथे उतरून रिक्षाने दादर गाठलं. सवयीप्रमाणे तिकीट पाहिलं तर मांडवी एक्सप्रेस फुल. मग काय, जनरल डब्यात डायरेक्ट बसलो आणि वरच्या सीटवर जाऊन परत आडवा झालो. ते सरळ रोहा आल्यावरती उठलो. नंतर मग फ्रेश झालो, समोसा खाल्ला, चहा प्यायला वगैरे वगैरे आणि घरी न्यायला चिक्की घेतली. परत आडवा पडून टाइमपास केला आणि 12:40ला गाडी चिपळूण स्टेशनवर खचली.
आता तुम्ही म्हणाल महाराष्ट्रात गाडी खूपच फास्ट आणली वाटतं. कसं आहे, हरिदास कथा रंजकपणे नक्कीच सांगतो, पण मूळ पद्य संपून भैरवी लगेच घेतो की नाही, इथेही तसंच आहे. त्यातच मजा आहे ना. तुर्तास अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय गिरनार.